ओम नमो भगवते वासुदेवाय। गोरक्षजालंधर चर्पटाश्य अडभंगकानीपमचिन्दराद्यः सौरंगिरेवानकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूत् नवनाथ सिद्धाः। नमस्ते शारदे दिवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवने सर्वविद्यां प्रदाभव। नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः। नमस्ते नर्मदे दिवी त्राहि मां भवसागरात्। नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्। श्री नर्मदा मैयाच्या कृपेने घडणारी जी नर्मदा मातेची परिक्रमा आहे, यामध्ये अनन्याश्चिंतयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। या न्यायाने नर्मदा माता ज्या आहेत साधकाचा योगक्षेम चालवतात। याच्यासाठी नर्मदा मातेनं मैयाच्या किनाऱ्यावरती जे परिक्रमावासी जातात त्यांची सर्वांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मैयाने बरोबर त्याचं नियोजन लावून ठेवलेलं आहे। याच्यासाठी नर्मदा मैयानेच आपल्या सानिध्यामध्ये काही परिकर निर्माण करून ठेवलेले आहे। काही गोष्टी नित्य भगवान परमात्म्याच्या, तशा नर्मदा मैयाच्या काही गोष्टी नित्य, जसं देवाच्या बाबतीमध्ये नाम रूप धाम लीला आणि परिकर, या 5 गोष्टी भगवंताच्या सानिध्यामध्ये नित्य असतात। भगवंताचं नाम नित्य आहे, भगवंताचं रूप नित्य आहे, भगवंताचं धाम नित्य आहे, भगवंताच्या लीला नित्य आहे, भगवंताचे परिकर म्हणजे भगवंताच्या सानिध्यामध्ये लीला करणारे जे परिकर आहेत हे सुद्धा नित्य आहे। त्याच पद्धतीनं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये लीला करणारे जे परिकर आहेत ते नित्य आहे। आज आपण पाहणार आहोत की आपल्या जीवनामध्ये जीवन जगण्याची ददाद असताना सुद्धा, आपली परिस्थिती अतिशय भयंकर असताना सुद्धा अतिथीचा धर्म पाळणारे काही साधक कशा पद्धतीनं नर्मदा मैयाची सेवा करतात, आपल्या जीवनामधला असणारा जो कर्म योग आहे तो कशा पद्धतीने निभावतात, आपली गृहस्थीची भूमिका कशा पद्धतीने निभावतात, अतिथीची कशी सेवा करतात, याच्यासाठी एक अत्यंत उत्तम पद्धतीचं उदाहरण आजच्या या असणाऱ्या व्हिडिओच्या द्वारे आपल्या समोर येणार आहे। सज्जनो, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना परिक्रमेचे काही शॉर्टकटचे मार्ग आहेत आणि विस्ताराने जी परिक्रमा केली जाते त्याच्यामध्ये नर्मदा मैयाचा काही विभाग जो आहे तर त्या विभागाकडे जाताना अंतर वाढत असतं, म्हणून बरेच साधक जे आहेत तर ते त्या अंतर टाळण्यासाठी मधून शॉर्टकटच्या मार्गाने जात असतात। परंतु आम्ही मात्र आमच्या जीवनामध्ये पहिल्या परिक्रमेमध्ये असे सगळे शॉर्टकट टाळून जेवढी विस्ताराने परिक्रमा करता येईल, कारण वेळ होता, शरीरामध्ये सामर्थ्य त्या पद्धतीचं होतं, कुतूहल होतं, जिज्ञासा होती आणि या साधनेच्या द्वारे नर्मदा मैया निश्चित आमच्यावरती कृपा करणारच आहे, म्हणून जास्तीत जास्त तिच्या सानिध्यात राहणं आणि जास्तीत जास्त प्रदेशाचा आस्वाद घेणं हा आमचा त्यावेळेचा उद्देश होता। या उद्देशापोटी जबलपूर नावाचं जे क्षेत्र आहे तर या जबलपूर नावाच्या क्षेत्रामधून 2 मार्ग परिक्रमेचे पाहायला मिळतात। एक
जो मार्ग आहे तर तो सरळ जबलपूरवरून निघाल्यानंतर जोगी टिकऱ्याच्या दिशेनं सरळ एक मार्ग जातो आणि जबलपूर पासून पुढे गेल्यानंतर नर्मदा मैयाचा पूर्ण धनुष्याचा आकार तयार झालेला आहे. नर्मदा मैया ह्या धनुष्याकृती झालेल्या आणि त्या धनुष्याकृती प्रदेशामध्ये मंडला नावाचं असणारं जे शहर आहे ते त्या धनुष्याकृती प्रदेशामध्ये येतं. परंतु केव्हा ज्यावेळी साधक किंवा परिक्रमावासी त्या मार्गाने जातील तेव्हा आम्ही ठरवलेलं होतं की आपण त्याच मार्गाने प्रवेश करायचा आणि त्याच मार्गाने प्रवास करून आपण तोही आनंद घ्यायचा. म्हणून मी, अरुण महाराज पवार, बाळासाहेब महाराज, त्र्यंबक भाऊ दाते आम्ही ग्वारी घाटावरून मुक्काम करून आणि मंडलाच्या दिशेनं रवाना झालेलो. मंडलाच्या दिशेनं रवाना झालो. आम्ही सर्वजण निघाल्यानंतर मध्यंतरी नर्मदा मायेचं आमचं स्नान झालं. स्नान झाल्यानंतर त्या दिवशी मंडलाच्या आसपास मुक्काम झाला. आता कुठे झाला आठवत नाही, परंतु तिथं आम्ही मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडलाहून निघालो. आता मंडलाहून निघाल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला की सकाळी आम्ही एके ठिकाणी भोजन केलं. भोजन केल्यानंतर पुढचा प्रवास प्रारंभ केला आणि प्रवास प्रारंभ केल्यानंतर सायंकाळची वेळ होती. सायंकाळची वेळ होती तर पुढे जंगल मार्ग होता हे आम्हाला ज्ञात होतं. परंतु पुढे डोंगराळ इलाका होता, जंगल मार्ग होता आणि आम्ही असं दोघं तिघ जण बोललो की आज आपण अरुण महाराज याच ठिकाणी आपण मुक्काम करू. परंतु अरुण महाराज बोलले नहीं, वो माताजी ने बताया कि यहाँ पास में ये डोंगर के पल्ले पार, ये पहाड़ के पल्ले पार आपको निवास व्यवस्था मिलेगी. म्हटलं अरुण महाराज वेळ झालेला आहे, आपण पुढे जाण्यात काही अर्थ नाही. परंतु अरुण महाराज काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी आम्ही सर्व मंडळी निघालेलो आहे. थांबण्याचं जे ठिकाण पाठीमागचं होतं तर तिथं थांबण्याला आम्हाला व्यवस्था होती. परंतु आम्ही मात्र काय केलं की तिथं न थांबताना पुढच्या दिशेनं निघालो. तसा दिवस थोडा राहिलेला होता. पहाडी जरी जवळ दिसत असली तरी सुद्धा ती अत्यंत दूर होती. आम्ही प्रवास प्रारंभ केला आणि प्रवास प्रारंभ केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या पहाडीच्या पलीकडच्या बाजूला जायचं होतं. परंतु जात असताना मध्यंतरी रस्ते अतिशय खडतर आणि नागमोडी आकाराचा होता. परंतु तरी सुद्धा आम्ही जात राहिलो. त्या कालखंडामध्ये लोकवस्ती अतिशय विरळ असल्यामुळं मध्यंतरी कुणी विचारायला पण मिळेना की रस्ता नेमका कुठून आहेत, काय आहेत. अनेक रस्ते फुटलेले असायचे. असं करत 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 पुढे गेलो. पुढे काही ओढ्यांच्या पण अडचणी असतात. अशा अडचणींना पार करून आम्ही पुढे निघालो. निघाल्यानंतर बरोबर त्या डोंगरामध्ये प्रवेश करेपर्यंत अंधार पडलेले. अंधार पडलं आणि पुढे गेल्याशिवाय तर काही पर्याय नव्हता. परंतु जेथे आम्हाला अंधार पडलं तिथे मात्र एकाची सुद्धा कोणाची वस्ती नव्हती. आता पुढे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. नेमकं त्या पहाडीवरती घनदाट अशा पद्धतीची झाडी होती आणि म्हणून आम्ही निघालो. निघाल्यानंतर नेमकं गोमाता त्या इलाक्यामध्ये चरण्यासाठी यायच्या. त्यामुळं गायींची इतके रस्ते झालेले होते की नेमकं कळत नव्हतं कोणत्या रस्त्याने जायचं. परंतु जो रस्ता आलेला होता तोच रस्ता आम्ही धरला. पुढे गेल्यानंतर जंगलामध्ये लाकूड तोड करणारे लोक असतात, गायी घेऊन येणारे लोक असतात. काही लोक तिथून शेजारचे आसपासचे जे छोटे छोटे खेडे असतात त्या खेड्यामध्ये जात असतात. आणि म्हणून असे अनेक रस्ते दिसले. अंधार पडण्याच्या स्थितीमध्ये होता आणि थोड्या वेळामध्ये दाट अंधार झाला. नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं चालतोय, परंतु चालता चालता उमजेना.
निश्चितच आम्ही रस्ता भटकलेलो होतो. पुढे मात्र असा प्रसंग निर्माण झाला की झाडी अत्यंत दाट होत्या आणि त्या दाट झाडींमधून ज्यावेळेस आम्ही चाललो, नेमकं त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या बॅटऱ्या पण फेल झालेल्या होत्या. काहीच कळेना कुठं जायचं, काय करायचं. एक फक्त मिनमिनती अशा पद्धतीची बॅटरी एक जणाकडे होती. शेवटी मात्र त्या जंगलामध्ये आम्हाला इतक्या कठीण परिस्थितीचा संघर्ष करावा लागला. आम्ही आमच्या असणाऱ्या बॅगा बरोबर अशा समोर धरायच्या आणि समोर असणारे जे वृक्ष आहेत त्या बॅगांच्या द्वारे बाजूला करायचे आणि पुढे चालायचं. कारण का, जर डोळ्याला तडाखा बसला, डोळ्यामध्ये जर समजा याला कदाचित एखादा झाडाची फांदी गेली, काही जर झालं तर काय करायचं, असा प्रसंग होता. आणि अशा प्रसंगामधून आम्ही वाटचाल करत 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 रात्रीचे जवळपास 8 वाजले, 8:30 वाजले, तरी सुद्धा आम्ही त्या जंगलाच्या काही बाहेर पडेना, कुठे काही दिसेना. कारण त्या कालखंडामध्ये इलेक्ट्रिसिटीची एवढी व्यवस्था नव्हती, वीज सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचलेली नव्हती. काय करावं कळेना. शेवटी मात्र भगवंताच्या कृपेने 8:30च्या पुढे थोडस चालल्यानंतर आम्हाला एके ठिकाणी एक झोपडी दिसली. झोपडी दिसल्यानंतर आनंद झाला. आम्ही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणतोय, परंतु मात्र झोपडीतून कोणी बाहेर यायला तयार नव्हतं. आता अंदाजे जायचं तरी कसं, कदाचित एखादं कुत्रं असलं, काही असलं, काय करायचं. शेवटी आम्ही पाहिलं की इथं काही थांबण्यात अर्थ नाही आणि म्हणून त्या झोपडीच्याच पुढींच्या बाजूने अशी गाडवाट होती. त्या गाड चाकरीने आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर 1-2 ठिकाणी पुन्हा झोपड्या लागल्या, नर्मदे हर केलं, परंतु कोणी बाहेर यायला तयार नव्हतं. कारण तो अतिशय दुर्गम इलाका आणि त्या दुर्गम इलाक्यामध्ये खाण्यापिण्याची पंचायत. अशा प्रसंगामध्ये कोणी पण बाहेर यायला तयार नाही. आणि मग आम्ही ज्यावेळेस पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर एका झोपडीत पुन्हा नर्मदे हरचा आवाज दिला आणि नर्मदे हरचा आवाज दिल्यानंतर आतून आवाज आला, नर्मदे हर असा आवाज आल्यानंतर आम्ही सांगितलं, कोणीतरी माताजी होत्या, म्हटलं माताजी देखो यहाँ हमें रुकने का है, रुकने के लिए कई व्यवस्था है कि इधर. त्या माताजी ने सांगितलं, जाओ बोले आगे एक कबीरपंथी महात्मा रहते, उनके यहाँ आपके रुकने की व्यवस्था आपको मिलेगी. असं म्हटल्यानंतर आम्ही पुढे निघालो. योगायोगाने पुढे गेल्यानंतर एक 10-20 अशा पद्धतीनं झोपड्या असलेलं ते छोटस गाव होतं आणि त्या गावामध्ये आम्ही गेलो. गेल्यानंतर कबीरपंथी महात्मा कुठे राहतात असा प्रश्न आम्ही विचारल्यानंतर ते जे घर आहेत त्या घराचा निर्देश एका लहान मुलाने आम्हाला केल्यामुळे आम्ही बरोबर त्या कबीरपंथी महात्म्यांच्या घरी पोहोचलो. आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी एक विशेष पद्धतीचा आनंद त्या कुटुंबात आम्हाला पाहायला मिळाला. त्या घराचे असणारे जे मालक होते, तर त्या घराचे मालक जेवण करत होते आणि त्यांचं भोजन चालू असताना त्यांचं मौन होतं. आम्हाला सुद्धा आनंद झाला की त्या कालखंडामध्ये सुद्धा आणि नर्मदा मायाच्या किनाऱ्याचे साधक मौन धारण करायचे. जसं आळंदीला सुद्धा बरेच आमचे महाराज मंडळी एकादशीला मौन करत असतात, चातुर्मासामध्ये मौन करत असतात, अधिक मासामध्ये मौन व्रत करत असतात, तसं ते महात्मा त्यांचं भोजन करताना मौन होतं. आम्ही गेल्यानंतर त्या महात्म्याला असं झालं की हे जे आलेले महात्मे यांच्यासाठी उठावं, पण आम्ही मात्र त्यांना रोखलं. म्हटलं नाही, आप उठो मत, आप आपका पूरा भोजन प्रसादी आप करो, उसके बाद में हम आपके साथ बातचीत करेंगे असं सांगितल्यानंतर त्यांनी मग सांगितलं की बसा, आणि म्हणून आम्ही तिथंच बसलो. आमच्या पूर्वी एक महात्मा तिथं आलेले होते आणि ते महात्मा जेवण करून निवांत बसलेले होते. त्यांना जेव खाऊ घालून, कारण आम्हाला उशीर झालेला होता, जवळपास 9:30चा 9:45चा तो टाइम होता. आणि मग अगोदरचे महात्मे जेवलेले होते. हे महात्मे भोजन करत होते. आम्ही मात्र तिथंच खाली सतरंजी टाकलेली होती, काही गोणपाटा वगैरे टाकलेली होते. सतरंजी म्हणल्यापेक्षा गोण्याच होत्या. त्या गोण्यांवरती, त्या बाळदानावरती आम्ही बसलो आणि बसल्यानंतर मग शांत चित्ताने त्या महात्म्याने जेवण केलं. जेवण केल्यानंतर त्या महात्म्याने काय केलेलं आहे तर
आपला हात वगैरे धुतला आणि आम्हाला दंडवत केला, नर्मदे हर केला आणि सगळ्यांना आम्हाला दंडवत केला. दंडवत केल्यानंतर ते महात्मा म्हटले, बोलो महात्मा जी आपकी क्या सेवा करूं, आपको भोजन में आप चावल पाएंगे या रोटी पाएंगे, सब्जी रोटी पाएंगे. आम्ही सांगितलं, देखो महात्मा जी अभी 5 बजे हमारा भोजन हुआ था और हमारे पास एक एक रोटी भी बची, लेकिन हमारे पेट में भूख नहीं, इसलिए हमें आपका कुछ ही उपचार नहीं चाहिए, हमें ना भोजन चाहिए ना और कुछ चीज चाहिए, हमें तो खाली सोना है. असं म्हटल्यानंतर ते महात्मा म्हटले, नहीं नहीं नहीं, आप तो अतिथि के रूप में यहाँ आए, हमारे यहाँ कुछ ना कुछ आपको पाना ही होगा. आम्ही त्यांची विनंती केली, महात्मा जी ऐसी जिद मत करो, हम तो आपके यहाँ कुछ नहीं पाएंगे क्योंकि पेट में जगह ही नहीं, तो क्यों आप जबरदस्ती कर रहे हैं. नाही नाही बोले, हम तो आपके लिए कुछ बनवाएंगे. मग शेवटी त्यांना दाखवलं, आमच्या प्रत्येकाच्या पदराला एक एक चपाती आम्ही आमच्या पिशवीमध्ये ठेवलेली होती. देखो महात्मा जी आपकी इच्छा है ना, हम कुछ ना कुछ पाए, तो देखो हमारे साथ हमारे झोले में हमारे बैग में एक एक रोटी बची है, वही हम यहाँ पा लेते. ओ बोले ठीक आहे. आणि असं म्हणून आम्हाला ती एक एक असणारी जी रोटी आम्ही काढल्यानंतर महात्म्याकडे थोडीशी भाजी उरलेली होती, त्या भाजी बरोबर आम्ही ती एक एक रोटी खाल्ली ना, आमच्या बरोबर थोडीशी मिरची वगैरे होती. असो भोजन वगैरे केलं आणि भोजन केल्यानंतर त्या महात्म्याच्या सोबत आमचा सत्संग सुरू झाला, आमच्या गप्पा छप्पा सुरू झाल्या. सजनो, खरोखर काही महात्म्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. बाबांनो, नर्मदा परिक्रमा करत असताना केवळ पळापळ म्हणून परिक्रमा करू नका, तो परिक्रमेमधून काहीतरी आदर्श घ्या, ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती. ज्यावेळी त्या महात्मा बरोबर आम्ही आमची बातचीत सुरू केल्यानंतर त्या महात्माजींना आम्ही विचारलं, महात्माजी आपला व्यवसाय काय. त्यावेळेस ऐकल्यानंतर मला तर खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आलं. जे महात्मा या सर्व परिक्रमावासियांची व्यवस्था करायचे, ते महात्मा त्यांच्या जीवनामध्ये भोपाळ सारख्या ठिकाणी सायकल रिक्षा चालवायचे. सायकल रिक्षा चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही. काशीला आम्ही काही गुरुबंधू मंडळी काशीला गेलो होतो आणि काशीला गेल्यानंतर तिथं असा प्रसंग निर्माण झाला की आम्हाला काशी विश्वनाथाचं जे दर्शन आहे तर ते दर्शन करण्यासाठी बऱ्याच लांबून आणि धर्मशाळेमधून जायचं होतं. त्या ठिकाणी आमचे पाचपिंडे महाराज काशीला होते, बाळू महाराज, रत्न पारखी महाराज, त्यांच्या आश्रममध्ये आम्ही गेलो आणि तिथून आम्हाला काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे जायचं होतं. अंतर बरंच होतं म्हणून आम्ही एक सायकल रिक्षा केली. सायकल रिक्षा केल्यानंतर आम्ही त्यावेळेस 4 जण होतो. 4 जण त्या महात्म्याने आम्हाला काय केलं, 4 नाही त्या सायकल रिक्षामध्ये बसून घेतलं. त्या असा आता व्यावसायिक होता बिचारा, पोटासाठी हे सर्व करावं लागायचं आणि म्हणून त्या सायकल रिक्षेवरती बरोबर त्या असणाऱ्या सायकल रिक्षा चालकाचं एक शीट आणि पाठीमागच्या बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी 2 जण पाठीमागे तोंड करून बसतील आणि 2 जण पुढे तोंड करतील आणि वरून त्या सायकल रिक्षाला असा तट्टा लावलेला होता. त्याच्यामध्ये आम्ही बसलो. बसल्यानंतर सवानीला मात्र काही वाटलं नाही. सवानीला ती बरोबर सायकल रिक्षा चालली, परंतु थोडासा चढाचा भाग आला आणि चढाचा भाग आल्यानंतर तो सायकल रिक्षा स्वार बरोबर त्या शीटावरती उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर तो त्याचा पॅन्डल मारायला लागला. त्यावेळी मी तर म्हणतो त्याच्या पोटामध्ये त्याचे आतडे तुटत असतील अशा पद्धतीची परिस्थिती. अर्थात हे फार असा जुना असा प्रसंग आहे. हा आळंदीला असताना आम्ही काशीला गेलो होतो तेव्हाचा हा प्रसंग आहे. तो डायरेक्ट त्या असणाऱ्या सायकलच्या पॅन्डलवरती उभा राहायचा आणि मग ते पॅन्डल मारायचा, तरी सुद्धा त्याच्या पोटात अवकळा व्हायला लागल्या. हा प्रसंग ज्यावेळेस मी पाहिला, मी तर डायरेक्ट सायकलच्या खाली उतरलो. त्याला सांगितलं ए सायकल रोको. त्यानं सायकल रोखली. रोकल्यानंतर त्याला सांगितलं, ये देखो ये मेरे पैसे, ये पैसे ले लो. अरे आपका तो मंदिर अभी बाकी, बोले मंदिर आना.
त्याला एकच सांगितलं, देखो आपकी जो कष्ट है वो मुझे नहीं देखा जा रहा है, बस मैं तो ये नहीं देख सकता कि ये साइकिल चलाने के लिए आपके पेट में मेरे हिसाब से इतना दर्द होता होगा, ये तो मुझसे नहीं देखा जा रहा. आणि मी सरळ त्या सायकल रिक्षाच्या खाली उतरलो आणि उतरल्यानंतर त्याला त्याचे पैसे देऊन टाकले आणि मी तिथून पायी पायी निघालो. सजनो, ही सायकल रिक्षा चालवत असताना पोटामध्ये पीळ पडतो आणि अशा पद्धतीने ती सायकल रिक्षा चालवणं एवढं अवघड आहे. मी ते पाहिलेलं होतं. हा जो महात्मा आहे हा भोपाळ शहरामध्ये सायकल रिक्षा चालवायचा आणि त्या सायकल रिक्षाच्या चालवलेल्या पैशामधून आपलं घर कुटुंब चालवायचा. त्या महात्म्याच्या 2 मुली होत्या, त्यांची धर्मपत्नी होती आणि हे सगळं कुटुंब त्याच्यातून चालवायचं आणि त्याच उरलेल्या पैशामधून परिक्रमावास्यांना जीवको घालवायचं. केवढं मोठं म्हणजे मनाचं मोठेपण आहे सज्जन. हे मनाचं मोठेपण नर्मदा मायेच्या किनाऱ्यावरतीच पाहायला मिळतं. मग त्या महात्म्याने ज्यावेळेस त्यांचा इतिहास सांगितला की भोपाळमध्ये मी सायकल रिक्षा चालवतो आणि आलेल्या पैशामधून राहिलेल्या पैशामधून आणि मी माझं कुटुंबाची गुजराण करून आणि त्यामधून तिथं खोली भाडं द्यावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि राहिलेल्या पैशामधून ही नर्मदा परिक्रमावासींची सेवा या ठिकाणी करतो. हे ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एकदम त्या ठिकाणी भरून आलं की केवढी ही सेवा आहे. म्हणून म्हटलेले गृहस्थ श्रेष्ठ उच्चते सत्रिलोकान बिभर्तीहि. सजनो, या गृहस्थ आश्रमावरती आपल्या असणाऱ्या स्वतःच्या आश्रमाची सुद्धा जबाबदारी, पण इतर 3 जे आश्रम आहेत, संन्यास आश्रम असतील, वानप्रस्थ आश्रम असेल, ब्रह्मचर्य आश्रम असेल, ही सर्व जबाबदारी हा संन्यास हा असणारा गृहस्थी आपल्या जीवनामध्ये सांभाळत असतो. म्हणून गृहस्थ श्रेष्ठ उच्चते सत्रिलोकान बिभर्तीहि. सगळ्यांचं भरण पालन पोषण हा वर्ग करत असतो. रात्री त्या महात्म्याशी आमच्या गप्पा झाल्या. गप्पा झाल्यानंतर आमच्या बरोबर कपडे होते, तरी सुद्धा त्या महात्म्याने त्यांच्याकडे नेहमीचे परिक्रमावासी यायचे म्हणून परिक्रमावासियांसाठी असणारे जे काही कपडे होते तर ते कपडे काय केलेले आहेत तर त्या महात्म्याने आमच्यासाठी दिले. दिल्यानंतर रात्रीचा आम्ही विश्राम केला आणि विश्राम केल्यानंतर त्या महात्म्याने आम्हाला सांगितलं होतं, आज तो आपने हमारे घर का कुछ नहीं पाया, हमारे घर का कुछ नहीं खाया, लेकिन कल आपको कुछ ना कुछ पाकर जाना होगा, वैसे हम आपको नहीं जाने देंगे. असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो. उठल्यानंतर जवळच बिलगडा नावाचं ते गाव होतं, त्या गावाचं नाव बिलगडा. आम्ही त्यांच्याकडून विचारलेलं होतं आणि मग त्या बिलगडा गावामध्ये जवळच नर्मदा मैया होत्या. आम्ही सकाळी उठलो. उठल्यानंतर थोडस लांब होती नर्मदा मैया, त्या नर्मदा मैयावरती गेलो, स्नान करून आलो, आमचा पूजापाठ केला आणि पूजापाठ केल्यानंतर आता मात्र आम्ही निघण्याची तयारी केली. पण त्या महात्म्याला सांगितलं, देखो बोले, रात को आपने हमारे यहाँ कुछ प्रसादी पाया नहीं, अभी आपको बिल्कुल कुछ ना कुछ पाकर जाना होगा, नहीं तो हम आपको जाने नहीं देंगे. आता आम्हाला प्रश्न पडला की आता हे जेवण होईल 10-11 वाजता, सकाळचा प्रहर आहे, चालणं हे उत्तम असतं आणि म्हणून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. परंतु अशा कालखंडामध्ये महात्म्याचा आग्रह आणि त्या छोट्या छोट्या मुली, अगदी त्या 2 मुली आमच्या जवळ आल्या आणि आल्यानंतर त्या मुलीने काय केलं, आमचं बोट धरलं आणि त्या म्हणायच्या, रुको ना बाबाजी, हमारे यहाँ कुछ ना कुछ प्रसादी पाके जाओ. छोट्या छोट्या चिमुरड्या त्या मुली, गंगा यमुना सारख्या त्या मुली, नर्मदा मैया सारख्या त्या छोट्या मुली आणि बरोबर अगदी आम्हाला रोखत होत्या, रुको ना बाबाजी, हमारे यहाँ कुछ ना कुछ पाके जाओ, भोजन प्रसादी करके जाओ, असं म्हणून त्या 2 मुली आमच्या बोटाला धरायच्या. आम्हाला अतिशय अगदी आमचं हृदय द्रावलं की केवढं मोठं प्रेम या मुलींमध्ये, केवढा मोठा असणारा ईश्वर भाव या मुलींच्या अंतकरणामध्ये आहे, केवढा मोठा भूती सद्भाव, प्राणी मात्रामधला सद्भाव या मुलींमध्ये. सजनो, खऱ्या अर्थाने नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरचं असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाची कुठं सर येणार नाही. मला वाटतं भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितले, थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला. भगवान परमात्मा सुद्धा प्रेमाचे भुकेले आणि ते प्रेम जिथं मिळतो
त्याच ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्य करतात। मग नर्मदा मायेच्या किनाऱ्यावरती एवढे प्रेम आहे म्हणून भगवान परमात्मा सुद्धा त्याच किनाऱ्यावरती वास्तव्य करतात अशी माझी श्रद्धा आहे। असो, या मुलींनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु मात्र आम्ही त्यांना सांगितलं नाही, आम्हाला मात्र निघावं लागेल। शेवटी त्या मुलींचं अंतःकरण पाहिलं आणि आम्हाला त्यांची दया आली आणि त्या महात्म्याला सांगितलं सायकल रिक्षा चालू नाही करतात। आम्ही 10,000 रुपये सर्वांनी काढले आणि काढल्यानंतर त्या मुलींच्या हातात द्यायला लागलो। सजनो बघा, छोट्या छोट्या मुली आहेत परंतु आमच्या पैशाला स्पर्श सुद्धा करेना। नाहीतर मग आपल्या असणाऱ्या प्रांतामधलं एक उदाहरण सांगितलं जातं की एके घरी एक पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर घरामध्ये त्या ज्या माताजी होत्या तर त्या माताजीनं काय केलेलं आहे तर तिथं घरामध्ये अशी ती लोभस अशा पद्धतीची माताजी, तिचं जे मुलगा होतं ती सांगायची, बेटा हे बघ, तुला जर कोणी त्या ठिकाणी जर द्यायला लागलं तर तोपर्यंत घ्यायचं नाही जोपर्यंत जास्त पैसे तो देत नाही। आणि मग त्या घरामध्ये ते पाहुणे आलेले, आल्यानंतर त्या पाहुण्याने जुन्या कालखंडामध्ये 2 रुपये द्यायला लागले। 2 रुपये द्यायला लागल्यानंतर त्या मुलाने काय केलं तर त्या ठिकाणी सांगितलं की नाही म्हटले, नको म्हटले। त्या मुलाने मना केलं, मना केल्यानंतर त्या ठिकाणी ते पाहुण्यांना वाटलं काय मुलगा आणि किती समाधानी, बघा आपण पैसे देतो तर घेत नाहीत। आणि मग ते पाहुणे म्हटले, का रे मुला, अरे आम्ही तुला पैसे देतो तू घेत का नाही? त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त 2 रुपये देताय, माझी अशी अपेक्षा आहे की जोपर्यंत तुम्ही 5 रुपये देत नाही तोपर्यंत मात्र मी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेणार नाही, 3 रुपये नाही, 4 रुपये सुद्धा घेणार नाही। माझी अपेक्षा अशी होती की तुम्ही किमान 5 रुपये द्याल। आणि मग यांच्या लक्षात आलं मुलगा जो प्रतिबंध करत होता तो पैशाला प्रतिबंध करत नव्हता तर कमी पैसे होते म्हणून। आणि आज आम्ही 10,000 रुपये त्या मुलीला द्यायला लागलो परंतु त्याला त्या स्पर्श करत नव्हत्या। शेवटी मात्र आम्ही त्यांची विनंती करून ते 10,000 रुपये त्यांना दिले। निघताना या महात्म्याने आमच्यासाठी नको म्हणत असताना सुद्धा थोडस पीठ आमच्या सोबत दिलं आणि जवळजवळ 4 भोपळे आमच्यासाठी छोटे छोटे ते महात्मा द्यायला लागले। परंतु आम्ही त्याच्यातून केवळ एकच भोपळा घेतला आणि त्या महात्म्याला सांगितलं, म्हटलं देखो महात्मा जी, आगे नर्मदा मैया हमारी व्यवस्था करते हैं, क्यों ये हमारे साथ आप दे रहे। आणि असं म्हणून आम्ही ते 3 भोपळे परत केले। एक भोपळा केवळ त्यांच्या आग्रहास्तव आणि थोडस असणारा आटा पीठ त्या महात्म्याकडून घेतलं, ती मधुकरी प्रसाद रूपाने घेतली आणि आम्ही तिथून प्रस्थान केलं। अशा पद्धतीनं बिलगड्याला गेल्यानंतर त्या महात्म्याचं प्रेम आम्हाला जीवनामध्ये अनुभवायला मिळालं। म्हणून धन्य आहेत नर्मदा मैया की मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर असे असणारे धन्य गृहस्थाश्रम हा सानंद सदनम सुताश सुदीय कांता मृदुभाषिनी या न्यायाने असणारी जी काही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरची असणारी गृहस्थाश्रमाची रचना, तिथं असलेलं समाधान प्रेम आम्हाला त्या बिलगड्याच्या सानिध्यात पाहायला मिळालं। आणि खरोखर हे प्रेम आजही जरी आठवलं तर पुन्हा पुन्हा नर्मदा मातेची आठवण येते। असो, आजचा असणारा हा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबूया। रामकृष्ण हरी, श्री नर्मदे हर, जटाशंकरी हर, मात गंगे हर, नमः पार्वती पतये हर 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 महादेव। गौ माता की जय, नर्मदा मैया की जय, माऊली ज्ञानोबा राय महाराज की जय।